जय शिवराय मित्रांनो, सचिनच्या कट्ट्यावर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये। आज कट्ट्यावर मी आपल्याला आपल्या मल्हारी काश्मीरी स्पेशल पावडरची काही माहिती देणार आहे। कशा पद्धतीने आम्ही हे मल्हारी काश्मीरी पावडर बनवतो आणि कोणत्या प्रकारच्या कोणत्या जातीच्या मिरच्या वापरतो आज आपण पाहणार आहोत आपल्या सचिनच्या कट्ट्यावर। अस्सल काश्मीरी पावडर बनवायची झाली तर मित्रांनो त्यासाठी साहजिकच आहे की चांगल्या दर्जाच्या मिरच्या या आपल्याला लागतात। तर मार्केटमधून मिरच्या आणल्यानंतर त्या व्यवस्थित साफ कराव्या लागतात, सुकवाव्या लागतात। हे मी तुम्हाला वारंवार माझ्या कट्ट्यावर सांगतच असतो। आपल्याकडील उत्तम जातीच्या काश्मीरी मिरच्या वापरून त्या आपण डंकावर योग्य प्रमाणात कुटून घेतो। त्यानंतर आपली बनते काश्मीरी मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडर जी आपण जेवणासाठी रंग आणण्यासाठी तरी आणण्यासाठी वापरू शकता। योग्य प्रमाणात दर्जेदार अशा काश्मीरी मिरच्या यांचं मिश्रण आणि डंकावर योग्य प्रमाणात चांगल्या पद्धतीने कुटून घेऊन तयार होते आपली मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडर। आपल्या काश्मीरी मसाल्यासाठी लागणाऱ्या योग्य प्रमाणाच्या चांगल्या साफ करून मिरच्या मी काढतो। आता आपल्याला बनवायची आहे मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडर। मिरच्यांची जी जाडसर देठं असतात ती सुद्धा तोडावी लागतात। त्यामुळे पावडर अतिशय योग्य बनते। पावडरचा जाडसरपणा कमी करायचा असेल तर त्यांची देठं काढणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मित्रांनो, काश्मीरी पावडर असो लाल तिखट पावडर असो, मिरच्या ज्या आहेत त्यांचीही जाडसर देठंसुद्धा तोडावी लागतात, साफ करावी लागतात, जेणेकरून मसाल्याची पावडर जी आहे अधिक बारीक होईल आणि उत्तम जातीचा असा काश्मीरी पावडर तुम्हाला मिळेल। काश्मीरी पावडर बनवण्यासाठी ज्या काश्मीरी मिरच्या लागतात त्यांच्या अशा पद्धतीने आपण देठ साफ करतो। बघा, पाहताय तुम्ही, नुसत्या काश्मीरी मिरच्या बोलून चालत नाही, त्या योग्य क्वालिटीच्या असाव्या लागतात आणि त्यानंतर त्याची देठ काढून मग आपल्याला मिळते मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडर। इतकी सर्व मशागत केल्यानंतर आपण देठवाल्या मिरच्या कुटून डंकावर कुटून आणतो। त्यानंतर तयार होतो आपला स्पेशल काश्मीरी पावडर। पाहता तुम्ही, या बाजूला आपण पाहू शकता की डांगे यांचे डंक आहेत। या डंकावरती आपण आपले मल्हारी मसाले भाजून आणि कुटून घेतो। मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडर।
जेवण रुचक बनवते। तर मित्रांनो, अशा आपल्या काश्मीरी मल्हारी स्पेशल काश्मीरी पावडरने आपल्या घरचे जेवण रुचक बनवा। आपल्या जेवणामध्ये वापरा मल्हारी स्पेशल मसाले। क्वालिटी A1, जेवण बनवी नंबर 1, म्हणजेच मल्हारी मसाले। कट्ट्यावर हे मी जे रोज माझे मल्हारी मसाल्याचे व्हिडिओज टाकत आहे ते आपल्या विशेषतः आपल्या तरुण मुलांसाठी, ज्यांना आपल्या बिझनेस करायचा आहे, मराठी उद्योजक म्हणून आयुष्यात पुढे यायचं आहे, त्यांच्यासाठी नक्कीच माझे हे व्हिडिओ प्रेरणादायी ठरतील अशी आशा करतो। आपण कोणताही बिझनेस करत असाल तर ते करताना त्याच्यामध्ये सातत्य आणि तुम्हाला आवड असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही करत असलेल्या व्यवसायाबद्दल तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही त्या व्यवसायात पुढे जाऊ शकता। आपल्याला नुसताच एखादा व्यवसाय करायचा आहे असं विचार करून चालत नाही, तर त्याचा पाठपुरावा करणे, 100% देऊन त्याच्या मागे लागणे, तो व्यवस्थित कसा होईल याच्यासाठी नवनवीन युक्ती आणि विचार करत राहणे, हाच खरा बिझनेसचा म्हणजे यशस्वी बिझनेसचा खरा कानमंत्र आहे मित्रांनो। तर मित्रांनो, असेच नवनवीन माझ्या बिझनेसबद्दलचे आयडियाज आणि विचार जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला सचिनचा कट्टा।